नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। आर्यनला इकडे दणके दिल्याच्या नंतर आता मात्र प्रेक्षकांनो मंजू आणि आपल्या सत्यादादाचं परत एकदा इकडे लग्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे मंजू मात्र चांगले फटके आर्यनला देत असते, तेव्हाच आता नवीन इन्स्पेक्टरची एंट्री आपल्याला पाहायला मिळते। ती आल्याच्या नंतर पोलिसांच्या गाडीतून अशी काही उतरते आणि सरळ मंजूकडे येते। काय चाललंय तुझं, हे सगळं कळतंय की नाही तुला? अगं, एक वर्दी म्हणजे तू काही करू शकते असं नाहीये। तू कुणालाही मारते, कुणालाही धमकी देते, पुरावे नसताना विदाऊट प्रूफ तू असं त्याला मारू शकत नाहीयेस। काय चाललंय तुझं हे सगळं? आणि आता आम्ही तुला सोडणार नाही आहोत। मंजूला खूप ती बोलते आणि मंजूला म्हणते की हे बघ, आता मला माहीत नाही की तुझं काय चाललंय, तुला माहिती आहे ना, हे बघ त्याला सोड, त्याला आता आम्ही मारू देणार नाही आहोत। इकडे मम्मी साहेब सुद्धा म्हणतात तुला किती वेळचं सांगतीये त्याला सोड, त्याला सोड, तुला ऐकता येत नाही का? तू अजिबात माझं ऐकलेलं नाहीये। आणि लगेच ती मंजूला म्हणते काय सिनियरला ओळखलं नाही का? तुझी सिनियर आहे मी, नवीन पोस्टिंग झाली आहे माझी तुझ्या चौकीमध्ये, त्यामुळे आता माझंच ऐकावं लागेल। मंजू बोलते बाप रे बाप। मंजू आता तिला सॅल्यूट वगैरे करते आणि म्हणते की सोड त्याला, चल उठी रे। आता इकडून मात्र आर्यनला उठवल्याच्या नंतर हवालदार इकडे ये आणि त्याला पकडून गाडीत टाका। त्याला गाडीत टाकतात मित्रांनो आणि तिकडून घेऊन जातात। दुसरीकडे आता इकडे मम्मी साहेब मंजूला बोलतात काय गं, तुला आम्ही एवढं सांगत होतो, अजिबात तुला कळत नाही आहे का? कळतंय का तुला? अगं तू काय केलं एवढं, त्याने त्याचे हाल केलेस, तू किती मारलंस त्याला, तुला अक्कल नाही आहे का? का मारत होतीस तू त्याला? खूप चुकीचं वागलीस मंजू तू, तुझ्यासोबत आता काय करावं ना मला कळत नाही आहे। आता मात्र मंजू म्हणते की काय आहे असं मम्मी साहेब, खरं सांगू का? अहो माझं ऐकून तर घ्या मम्मी साहेब। मम्मी मात्र तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही। तेवढ्यात मोठ्या आमदाराच्या पोराला तू आता घरात आणले, तूच या घरासाठी ग्रहण आहेस, आमच्या घराला लागलेलं, आयुष्याला लागलेलं ग्रहण आहेस। आमच्या घराचं वाटोळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्याचमुळे माझा सत्या मला सोडून गेलाय आणि तुझ्याचमुळे हे सगळं झालंय। आता लगेच चित्रकार बोलतात अगं माया, तुला माहिती आहे का मंजू जे बोलते ते अगदी खरं आहे। अगं तिच्यावर थोडा तरी विश्वास ठेव, तू विश्वास तिच्यावर नाही ठेवला तर कसं होईल? आता मात्र चित्रकार मम्मी साहेब त्यांना सांगत असतात तुम्ही तर गप्पा बसाव, काय जमतं तुम्हाला? फक्त त्या उठसूट त्या मंजूची बाजू घ्यायची, तिच्या साईडने बोलायचं, इतकंच तुम्हाला जमतं। कुठल्याच गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत तर कशाला मध्ये मध्ये बोलता हो तुम्ही? हे सगळं चुकीचं आहे, खोटं बोलते ती, असं काहीही झालेलं नाही आहे। आणि हे बघा सत्या जो आहे ना त्याला आता मारून, आर्यन खूप चांगल्या घराण्यातला मुलगा आहे, त्याला काय मिळणार आहे सत्याला मारून? ही नेबळटमुळे माझं मंत्रीपद आता पूर्णपणे गेलंय। मंजू म्हणते मम्मी साहेब तुम्हाला माहिती आहे का, खरंच सत्याला त्याने संपवण्याचा प्रयत्न केला होता। तर आता ती म्हणते काय, सत्याने येऊन तुला सांगितलं का त्याला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला? तेव्हा सत्या म्हणतो की हो आई। आता मात्र प्रेक्षकांनो सत्याचा आवाज ऐकल्या मात्र इकडे सत्याला बघितल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते। मम्मी साहेबांना तर अक्षरशः चक्करच यायला लागते। सत्या म्हणतो की हो, मीच सांगितलं होतं वाघमारेंना की काय झालं आणि काय नाही, सगळं सत्य मी सांगितलं। सत्या तू? सत्याला बघून आता सगळ्यांना धक्काच बसतो। इकडे मम्मी साहेबांना तर घेरीच यायला लागते आणि सगळे सत्याकडे पळत येतात। तेव्हा मात्र सवी लगेच सत्याला मिठी मारते, माझा सत्या दादा। आणि इकडे जयदीप, बलमा सगळ्यांनाच आता इकडे आनंद होतो। त्यांना माहिती असतं पण त्यांच्या समोर आता सत्य आलाय, तो डायरेक्ट आलाय। आता मम्मी साहेब बघतात, मम्मी साहेबांच्या जवळ सत्य येतो आणि आईला मिठी मारतो। खरंच आई, ती आता मात्र इतकी इमोशनल मम्मी साहेब आपल्याला दाखवली आहे मित्रांनो। सत्या खरंच जिवंत आहे। सत्य काय चाललंय हे सगळं? तर सत्य म्हणतो हो मम्मी मीच आहे, तुझा सत्य, अगं तुझं लेकरू मीच आहे। आता तू काळजी करू नकोस मम्मी, मी परत आलोय, मी कुठेही गेलेलो नव्हतो, मी तुझ्या आजूबाजूलाच होतो। मम्मी साहेबांना आता आठवतं त्या टी व्हीवर आलेल्या बातम्या, त्या सगळ्या न्यूज। तेव्हा मात्र सत्या बोलतो हो मम्मी, त्या बातम्या त्याच्यात मी नव्हतो, पण या सगळ्या प्लॅन तुला कोणी केला आहे माहिती आहे? हे सगळं त्या आर्यननी केलं आहे। तुला माहिती आहे का, वाघमारे जे काही सांगत होते ना हे सगळं आर्यननी केलं आहे, त्यानेच मला मारण्याचा प्लॅन केला आहे। ते अगदी बरोबर आहे, त्याच्याचमुळे हे सगळं घडलं आहे। खरंच मला काही झालेलं नाही आहे मम्मी, मी धष्टपुष्ट जसा गेलो तसा तुझ्या समोर आलो आहे। वाघमारे सांगतात ते अगदी बरोबर
बरोबर आहे. अगं त्या आर्यनला मला मारायला, मला संपवण्यासाठी त्याने काय नाही केलं. मम्मी तुला माहिती नाही आहे तो माणूस कसा आहे, कोणत्याही खासदाराचा किंवा आमदाराचा तो मुलगा नाही आहे. तेव्हा मात्र आता तो म्हणतो हो पण तो आहे तरी कोण, आपल्या घरात आलाच कसा. तेव्हा आता तो म्हणतो अरे खोटं बोलत होता मम्मी तो तुमच्याशी, आपल्या घरातल्या सगळ्यांनाच त्याने फसवले. आता मम्मी म्हणतात खरंच मी तुम्हाला सांगत होते ना तेच खरं आहे, आपल्याला इकडे फसवून तो राहत होता. असं म्हटल्याच्या नंतर मम्मी साहेबांना आता मात्र धक्काही बसतो आणि सत्याला बघून मात्र आनंद होतो. मम्मी म्हणतात जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं, चुकीचंच घडलं. त्या म्हणतात की सत्या खरंच तू इथे आलास, बरं झालं बाळा, एवढे दिवस कुठं होतास सत्या. इकडे सपनाला सुद्धा आनंद होतो. सपना मात्र बोलते आणि आता लगेच सत्या म्हणतो मम्मी अगं आता सत्याला तो म्हणतो महामाया, तर म्हणतो की महामाया म्हणजे सत्या तू काका होतस, अरे मूर्खा तू काका बनून आम्हाला एवढा छळला. आता मात्र सगळ्यांना एवढा आनंद होतो ना. तर मित्रांनो बघूया पुढच्या भागात आता काय होणार आहे. जबरदस्त पद्धतीने आपल्या सत्याचं मंजूचं पूर्णपणे आता लग्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे त्यांची हळद होणार आहे, त्यांचं लग्न होणार आहे. सत्या मंजूची हळद तर अशी काही धडाक्यात साजरी केली जाणार आहे आणि पुन्हा एकदा मंजू आणि सत्या 7 फेरे घेऊन लग्नाची विधी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर सुद्धा मित्रांनो मोठा प्रॉब्लेम आपल्याला मालिकेत येताना दिसणार आहे. तर दुसरी जी काही अनुष्का मॅडम आलेली इन्स्पेक्टर ती आता तात्यासाहेबांच्या बाजूने मात्र असणार ना आपल्याला दिसणार आहे. इन्स्पेक्टर बाईला तात्यासाहेबांनी पाठवलं आहे की काय, ती काहीही नोटीस न देता डायरेक्ट आर्यनला आपल्या गाडीत बसवून तिकडून रवाना करते. हे मात्र थोडंसं संशयास्पद वाटले. मित्रांनो आजचा भाग तर इथेच संपला आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि उद्याच्या सगळ्या अपडेटसाठी इन्स्पेक्टर मंजूच्या एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.